आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कलाकारांचं आपण स्वागत करणार आहोत। सुरमई श्याम आपण या ठिकाणी बोर्ड पाहतात की या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया मंचावर यायचंय। जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। संगीतातील तज्ञ पूनम तिवारी यांचं या पूनमजी मी सरोजताई पाटील यांना विनंती करेल की त्यांचं आपल्या साई स्थानच्या वतीने आगळं वेगळं स्वागत। साई स्थानचा स्वागताची एक विशेष पद्धत आहे ज्यामध्ये सन्मान चिन्ह, साई नामाची शाल आणि श्रीफळ आणि अर्थात पार्वतीताई स्टेजवर गेल्यावर जरा थोडासा अंधार होतो। मी पार्वतीताईंना बोलेल की कृपया आपण वरती यायचंय। पार्वतीताई पाटील यांनी वरती यायचंय। आमच्या वहिनी, लाडक्या वहिनी आहेत, त्या जिल्हा परिषद सदस्य सुद्धा राहिलेल्या आहेत। यानंतर मी पाचारण करेल ज्योत्स्ना माने यांनी कृपया स्टेजवर यायचंय। ज्योत्स्ना माने ज्योत्स्ना माने यानंतर अर्चनाजी या लोक, अर्चना गायकवाड यानंतर सिनियर सिटीजन पार्वतीताईंना मी विनंती करेल की त्यांचं स्वागत करावं। सिनियर सिटीजन कांबळे काका यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्यात। गाणं शिकण्यासाठी या वयातही ते येत आहेत। मी रोहिदाजी पाटील यांना विनंती करेल की त्यांचं कौतुक त्यांनी करावं। यांचा गमरे ताईंना मी विनंती करेल की त्यांनी कृपया मंचावर यावं। ही जरा मंडळी जी आहेत सिनियर सिटीजन आहेत, यांना सुना आहेत, मुलं मोठी आहेत पण गाणं शिकायला ते येत आहेत, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या। मी सरोजताईंना विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर चेन्नाजींसाठी जरा जोरदार टाळ्या होत्यात। हे आमचे एक विद्यार्थी आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कामाला आहेत। मी रोहिदाजी पाटील यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं कौतुक करावं। नाना मला दिसतोय, नाना तुझ्या हस्ते मला स्वागत करायचं आपल्या कलाकारांचं। ये, अरे आता झालाच रे मोठा, ये जरा नानासाठी जरा जोरदार टाळ्या। हे सगळे कलाकार कर्नाळ स्पोर्टच्या माध्यमातून परिचय आमचा आणि चांगला आता मोठं स्टेज गाजवतात। नाना ये वरती। यानंतर सोनाली सोनवणे यांना विनंती करेल त्यांनी कृपया मंचावर यायचं। मी पार्वतीताईंना विनंती करेल की त्यांचं सोनालीचं स्वागत करावं। यानंतर रश्मिता मडवी वेसवीच्या, हे लांब लांबची मंडळी येतात, लांबून येतात। मी पूनम तिवारी यांना विनंती करेल की त्यांनी रश्मिताचं कौतुक करावं। यानंतर सीमा सरगर, ही मुलगी कुर्ल्यावरून पनवेलला शिकायला येते, म्हणजे मुंबईत संगीताची नगरी म्हणतात, पनवेलला शिकायला येते। तिचं स्वागत करतील सरोजताई, त्यांना विनंती करतो की त्यांनी तिचं कौतुक करावं। यानंतर गणेश कानडे, एक गुणी मुलगा, चतुरस्त्र असं व्यक्तिमत्व, त्याचं स्वागत करतील नाना गडकरी। गणेश
यानंतर प्रतिभा बालोदकर ही गोड गायची गायिका आहे सर. रोहिदाची स्पर्धांमधून सापडलेली ही मुलं आहेत. आज हिच्या कॅसेट्स आहेत, तिच्यासाठी जरा जोरदार टाळतात. मी पार्वतीताईंना विनंती करेन की त्यांनी तिचं स्वागत करूया. त्यानंतर जयश्रीला मी विनंती करेन, तिने कृपया वरती यायचं. जयश्रीला, जयश्री पुजारी. मी पूनम तिवारी यांना विनंती करणार आहे की जयश्रीचं तिने कौतुक करावं. यानंतर राज कांबळे यांनी तयार राहायचं आहे. मी नाना गडकरी यांना विनंती करणार आहे की राजचं त्यांनी कौतुक करावं. त्यानंतर अमित ठाकूर यांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर अमित ठाकूर चला लवकर. वंदना शिंदे यांनी तयार राहायचंय. अमित ठाकूर यांचं कौतुक करतील रोहिताजी पाटील. बरं ठीक आहे, नाना गडकरी करतील. यानंतर शुभांगीने स्टेजवर यायचंय. शुभांगी तयार राहायचंय. शुभांगीचं कौतुक करतील सरोजताई. पार्वतीताईंना विनंती करेल की तिचं स्वागत करावं. एक चिटुकली मुटुकली अशी मुलगी आहे. ये बेटा, तिचं नाव आहे वेदांतिका. जरा जोरदार टाळ्या होत्या इकडे. ये बेटा. मी पार्वतीताईंना विनंती करेल की तिचं कौतुक करायचंय. आणि आमच्या या कलाकारांमध्ये किटुकलाचा मुलगा पण आहे, जो आमच्या कला मंच बरोबर आलेला आहे. ये सुजल तिवारी. वंदना शिंदे तयार राहते. रविशेठ यांना विनंती आहे कृपया आपण मंचाजवळ यायचे. वंदना शिंदे यांना मी विनंती करेल की त्यांनी मंचावर यायचे. यानंतर मी रविशेठ पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया मंचाजवळ यायचे. रविशेठ पाटील आहेत का? यानंतर वंदना शिंदे आलेत का? धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन ज्या करणार आहेत त्या आहेत वर्षा सामंत. त्यांच्यासाठी जरा टाळ्या द्यात. त्यांना मी मंचावर पाचारण करतोय. वर्षा सामंत या. मी पार्वतीताई आणि पूनम तिवारी यांना विनंती करते, सरोजताईंना आपण एकत्रित तिघींनी एकत्रित त्यांचं कौतुक करावं. अजून कोण राहिलंय का? आणि काय तिचं नाव बेडा आहे? हा ये ही आमची कोरिओग्राफर आहे. म्हणजे काय नाव तुझं? दीपिका काय नाव तुझं? बर. मी सरोजताईंना विनंती करेल की त्यांनी तिचं कौतुक करावं. या ठिकाणी कौतुक समारंभाचा कार्यक्रम आपण संपन्न करतोय. धन्यवाद मान्यवरांचं. आणि मी आता कलाकारांना विनंती करेल आपण कृपया मंचावर यायचंय. 4 जण मंचावर या. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी ज्यांना पाचारण करणार आहेत त्या आहेत वर्षा सामंत. 2 शब्द आपल्याशी बोलू इच्छितात. नमस्कार. उपस्थित असलेल्या सर्व साई भक्तांचे मी वर्षा सामंत सहर्ष स्वागत करीत आहे. खरं तर निवेदन सुरू व्हायचं आहे, पण त्याआधीच माझा सत्कार झाला, त्यामुळे मला लय भारी वाटतं. तुम्हाला माहिती आहे का झाला माझा सत्कार? मी तर काहीच केलं नाही, पण साई चरणी जेव्हा तुम्ही याल ना त्यावेळेला सत्कारांची गरज भासतच नाही, कारण साई चरणी लीन व्हायचं हेच मोठं भाग्य आहे. आणि प्रतिशिर्डी साई वहाळ मंदिर जे रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून उभारलं गेलंय, तर तिथे माझा सत्कार
ह्या सर्वांचा जो सत्कार झालाय ना तो त्यांनी खरंच काहीतरी केलेलं आहे, उत्तम केलेलं आहे आणि ते जग प्रसिद्ध आहे, जग मान्य आहे. कारण गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांचं नाव आलंय. तुम्हालाही असं वाटत असेल ना की आपल्याला इथे सत्कार व्हायला हवा, वाटतं की नाही? एकच करायचं, साई चरणांची सेवा, साईंची भक्ती. साई चरणी जो येईल ना त्याला सर्व काही आपसूक मिळतं, यात व्यक्तिचिंतही शंका घ्यायचं काहीही कारण नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस भाग्याचा, आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा आणि अर्थातच कौतुकाचा. प्रथम मी येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करते. प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वहाळच्या साई मंदिरात दर गुरुवारी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वांचा कौतुक सोहळा केला जातो, कलाकारांचा सोहळा केला जातो, कलाकारांचा सन्मान केला जातो आणि त्यांच्या विशेष योगदानाबद्दल कौतुकाची थाप दिली जाते. व श्री रविशेठ पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आणि श्रद्धेतून हे साई मंदिर उभारलं गेलं आणि आजपर्यंत अनेक साई भक्तांनी येथे येऊन धन्यता मिळवली आहे. आज या आमच्या सर्व कलाकारांचा, गायक कलाकारांचा ते सन्मान होणार आहे. तुम्हाला माहिती आहे या सर्वांचा सन्मान होण्याचं कारण काय आहे? गेल्या वर्षी 16 ऑगस्ट 2017 या दिवशी एक आश्चर्य घडलं. ते आश्चर्य मी तुम्हाला सांगणार आहे, पण कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्तवन करायचंय. तेव्हा एकदा जोरात होऊन जाऊ दे, गणपती बाप्पा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीशाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. चतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुसायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुरुगुरवे गुरुदैवगच्छते गुरुदैव सदानाथाय गुरु
गीताय गन्धाधरान्महे गीतलीलाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे प्रियचरिताय गाय गौराय गन्धर्वप्रियमुखे गायकाधीन विक्रमाय गङ्गाजलप्रणयवते गौरी सनन्दनाय गौरी हृदयनन्दनाय गौरवानुसुताय गौरी गणेश्वराय गौरी प्रणयाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धना गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गणपती बाप्पांचा आशीर्वाद तर आम्हाला केव्हाच मिळालाय, पण इथे जमलेल्या भक्त मंडळींचा आशीर्वाद टाळ्यातून दिसला पाहिजे, ऐकू आला पाहिजे. तुमची सुद्धा सेवा आहे ही. तुमचं ऐकणं, आमचे सूर, आमची आराधना तुम्ही ऐकलीत, यातच आम्ही धन्य आहोत. आता ज्यासाठी या सर्व कलाकारांचा इथे कौतुक समारंभ झाला, ते गाणं आपल्या पुढे सादर होणार आहे. काळोखाला भेदून टाकू. पण त्याआधी या गाण्याविषयी थोडंसं. दिनांक 16 ऑगस्ट 2017 या सर्व गायकांच्या आयुष्यातली एक सुंदर तारीख, एक अविस्मरणीय तारीख. कारणच तसं घडलंय, कारण या दिवशी झालाय वर्ल्ड रेकॉर्ड. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या साऱ्यांची वर्णी लागली आहे. धन्यवाद. टाळ्या वाजवा असं सांगावं लागलं नाही मला. आज हा 332वा गुरुवार आहे आणि प्रत्येक गुरुवारी येथे कलाकारांचा सत्कार समारंभ होतो. तर 332व्या गुरुवारी या सर्व कलाकारांची वर्णी लागलेली आहे, त्याबद्दल साईंचे मी आभार मानते. आणि हा योग 1 वर्षाच्या आत आलाय, कारण बघा ना, 16 ऑगस्ट अजून 1 वर्ष व्हायचंय. 9 ऑगस्ट 1 वर्षाच्या आत साईबाबांनी आम्हाला प्रसाद दिला. मग तुम्ही तर दररोज येता ना, दर गुरुवारी येता की नाही? मग तुम्हाला बाप्पाचा प्रसाद घ्यायची गरजच नाही, कारण तुम्हीच सगळं प्रसादमय आहात. आज ऑगस्ट क्रांती दिन सुद्धा आहे. तर मला वाटतं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव आलं खूप झालं, पण त्याआधी या साईंच्या सानिध्यात आणि या भव्य दिव्य मंचावर आमच्या कलाकारांचा सोहळा होतोय, ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा नक्कीच नक्कीच आणि नक्कीच महान आहे. तुम्हा सर्वांना वाटतंय ना तसं? गिनीज बुक ऑफ रेकॉर्डपेक्षाही तुमचा सन्मान इथे होतोय, यापेक्षा दुसरं काय बरं हवंय आपल्याला? डॉक्टर तात्याराव लहाने आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्यांच्या मुलाखती टीव्हीवर होत असतात. ते डॉक्टर तात्याराव लहाने तिमिरातून खऱ्या खुऱ्या तेजाकडे नेणारा दृष्टीदाता. ज्या व्यक्तीने परिस्थितीची लढा देत ते डॉक्टर झाले आणि आज अनेक मोतीबिंदू रुग्णांवर, गरीब रुग्णांवर त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केली आहे.
अशा असामान्य व्यक्तीचा वानखेडे यांनी चित्रपट बनवला, एक अंगार. तात्याराव लहाने. तात्याराव लहाने यांच्या हातात एवढा म्हणजे जादुई स्पर्श आहे ना, की मला वाटतं श्रावण बाळाच्या आई वडिलांना सुद्धा त्यांनी दृष्टी दिली असती असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. खरंच तात्याराव लहाने आज आपल्याकडे आलेले नाही आहेत, कारण ते समाजसेवेत बिझी आहेत, पण त्यांना मनापासून सलाम. कारण त्यांचा चित्रपट झाला आणि त्या चित्रपटामुळे आमची मुलं गायली आणि त्यामुळे आमचा सन्मान होतोय. तर प्रथम आपण सर्वजण तात्याराव लहाने यांना मनापासून सलाम करायचा, धन्यवाद द्यायचे आहेत. अशी माणसं परमेश्वर देवदूत म्हणूनच पाठवतो बरं का, कारण प्रत्यक्ष देव आला तर तुम्हा आम्हाला बघता येणं शक्य नाही, तेवढं आपलं सामर्थ्य नाही आहे. म्हणून परमेश्वराने डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या रूपात देवदूत पाठवलाय. आता काळोखाला भेदून टाकू या गाण्याविषयी. खरं तर मला वाटतं मी या गाण्याविषयी सांगण्यापेक्षा ज्या मुलांनी, ज्या गायकांनी हे गाणं प्रत्यक्ष गायलं आहे, 327 गायकांनी रिले पद्धतीने हे गाणं गायलं आहे आणि ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये याची नोंद झाली आहे. तर मला वाटतं मी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष ज्या मुलांनी, ज्या गायकांनी याचा अनुभव घेतला आहे त्यांनी याबद्दल सांगितलं तर जास्त बरं, हो ना? तुम्हाला असं वाटतं की नाही? तर सोनाली, तुझ्यापासून सुरुवात करते. हा एक्सपिरियन्स खूपच छान होता. म्हणजे आदल्या दिवशी सरांनी फोन केला की रिले सिंगिंग असा एक प्रयोग करायचा आहे, ते विराग वानखेडेंनी बोलवलेलं आहे आणि अंगार या चित्रपटासाठी त्यांचं जे सॉन्ग आहे त्या चित्रपटातलं ते सगळ्यांना मिळून एवढ्या कलाकारांना गायचं आहे. तेव्हा सर म्हणाले की रिले सिंगिंग करायचं आहे, पण मी हो म्हणाली, पण रिले सिंगिंग म्हणजे काय नक्की हे क्लिअर झालं नाही आणि रिले सिंगिंग म्हणजे काय ह्याची काय आयडियाच नव्हती. पण सर म्हणालेत म्हणून हो. तर दुसऱ्या दिवशी मी गेली आणि रिहर्सल होते तिथे आणि झालं सगळं आणि मग कळलं की रिले सिंगिंग म्हणजे असे सगळे कलाकार, असे सगळे सिंगर लाईनने बसलेले असतात आणि एक एकच शब्द सगळ्यांना गायचा असतो. बघताना फार असं ते इझी वाटतं की काय एक एक शब्द तर गायचा आहे, पण गाताना कळतं ती स्केल मेंटेन करावी लागते, तो ताल मेंटेन करावा लागतो आणि सगळेच सिंगर तेवढे केपेबल असले पाहिजे असं ते प्रयोग होता. आणि आय एम रिअली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ इट. पहिलं म्हणजे ते जे गाणं होतं तेच खूप इन्स्पिरेशनल गाणं आहे, ते गायला मला संधी मिळाली. दुसरी गोष्ट म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आमचं नाव गेलं, तर ती फार मोठी गोष्ट होती. आणि हो, आणि रिले सिंगिंगसारखा एक नवीन गीत प्रकार कळला आम्हाला आणि ते आम्ही सगळ्यांनी मिळून एक्सपिरियन्स केलं, तेही एवढ्या मोठ्या स्टेजवर. तर इट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर ऑल ऑफ अस. जीवनाला
टाकूया काळोखाला वेधून टाकू जीवनाला उधळून टाकू. ये हुई ना बात, आत्ता खऱ्या टाळ्या आल्या. उगाच नाही हे गाणं गेलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये. तुमचे आशीर्वाद असेच राहू दे. तुमचे आशीर्वाद टाळ्यांच्या रूपात आम्हाला 10 वाजेपर्यंत हवेत बरं का. 10 वाजेपर्यंत आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे टाळ्यांचं, चालेल ना. ज्योत्स्नाला सुद्धा या गाण्याबद्दल काही सांगायचं आहे. ज्योत्स्ना, तूही तुझे अनुभव आमच्या सर्व भक्तांसमोर शेअर करशील तर आम्हालाही खूप आवडेल. एकतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे, जी की आम्हा सर्वसाधारण लोकांना अजिबात शक्य नाही आहे. आणि ते शक्य झालं तर कर्नाळा स्पोर्ट्स आणि राहुल सोनवणे आणि आमच्या पूनम तिवारी मॅडम यांच्यामुळे शक्य झाले. आणि त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं, पण त्याच्यामुळे आमचं नाव एवढं झालं की आम्हाला सगळीकडे आमचे लोक ओळखायला लागले. अगदी आमच्या गावापर्यंत आमचं कौतुक झालं, मुंबईला झालं, इथे पनवेलमध्ये पण झालं. आणि हे सगळं आमच्या कर्नाळा स्पोर्ट्स, सोनवणे सर आणि पूनम तिवारी आणि सप्तसूर अकॅडमीतर्फे हे आम्हाला सगळं शक्य झाले. धन्यवाद. राजला पण सांगायचं आहे बरं का. सगळे उत्सुक आहेत, सगळ्यांना आपले अनुभव शेअर करायचे आहेत. आता माझा माईक जाणार आहे राजकडे. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासारखं व्यक्तिमत्व आणि त्यांच्यावर निर्माण केलेला विराग सरांनी अंगारा चित्रपट आणि त्या चित्रपटामधील काळोखाला भेदून टाकू हे सॉन्ग, तर ते रिले सिंगिंग हा एक नवीन प्रकार आम्हाला अनुभवायला मिळाला. त्यांच्यासोबत मी जवळपास 1 वर्ष होतो. 1 वर्षापासून त्याची प्रॅक्टिस चालू होती, तेव्हापासून मी करत होतो. त्यानंतर राहुल सरांमुळे सगळ्यांना त्याची लिंक लागली आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकले. आणि खूप म्हणजे एन्जॉयमेंट असा तो मुवमेंट होता. आम्हाला खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामधून. तर थँक्यू. गणेश कानडेला पण सांगायचंय. नमस्कार. प्रथमतः मी विराज वानखडे सर, त्यानंतर राहुल सोनवणे आणि सौ पूनम तिवारी यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने विराज वानखडे यांनी जो अंगार चित्रपट बनवला त्यासाठी त्यांनी 327 सिंगर यांची निवड केली. रिले सिंगिंग हा गाण्यामधला एक नवीन प्रकार आम्ही अनुभवला. भावगीत, अभंग, लावणी, नृत्यगीत, लोकनाट्य, पोवाडा अशी बरीचशी गीतं आजपर्यंत या 16 वर्षाच्या अनुभवामध्ये आम्ही अनुभवली. पण रिले सिंगिंग हा एक नवीन असा प्रकार त्या दिवशी आम्हाला अनुभवायला मिळाला. गाणं पास करून एका गाण्यामध्ये जेवढे शब्द असतात त्या शब्दाला फक्त एकच गायक असतो आणि एक एक गायक एक एक शब्द घेऊन ते गाणं पूर्ण करतो. आजपर्यंत भारतामध्ये विश्वविक्रम होता, सॉरी संपूर्ण जगामध्ये विश्वविक्रम होता तो 295 सिंगर्सचा. तो वर्षविक्रम जो विराज वानखडे यांनी मोडीत काढला आणि 325 सिंगर्सचा, सॉरी 327 सिंगर्सचा घेऊन हा विश्वविक्रम आम्ही निर्माण केला, आम्ही बनवला. आणि या विश्वविक्रमासाठी आम्हा सर्वांची निवड केली. त्यासाठी विराज वानखडे सर आणि त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला या गाण्यासाठी आमची निवड केली असे राहुल सोनवणे सर आणि सौ पूनम तिवारी मॅडम यांचा मी मनापासून आभारी मानतो. धन्यवाद. आज खरं तर राहुल सोनवणे सर यांनी मला सांगितलं होतं की मला इथे बसून हा कार्यक्रम बघायचा आहे म्हणून, पण अशी सुटका होणार नाही आहे त्यांची. त्यांनाही बोलायचं या गाण्याबद्दल आणि त्यांनी बोलावं, कारण ते खूप काही सांगू शकतात. नंतर नक्की. बरं, कोण म्हणतं आजची नवीन पिढी वाया गेली? आजही महाराष्ट्रात अशी शेकडो मंडळं आहेत की जी दरवर्षी साई भेटीसाठी पायी चालत जातात. कोणतंही आमंत्रण नाही, कुणीही सक्ती करत नाही. जो साई चरणी आला तो वाया कसा बरं गेला? आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनातही आजची तरुणाई शिर्डीला चालत जाते. खरं तर यासाठी कोणाची सक्ती नसते, ओढ असते फक्त साई दर्शनाची. मनात असते भक्ती. एकदा भक्ती असली का गती मिळते, गती मिळाली का आयुष्याची प्रगती होते. शिर्डीला येतो साईनाथा, तुम्ही दर्शन द्यावे आता, तुम्ही दर्शन
सुंदर धावा केलेला आहे साई भेटीसाठी. आपली लहान मुलं कशी म्हणतात, बाबा मी अभ्यास करेन, मला फिरायला न्या. तसंच आम्ही सुद्धा साईंची बाळच आहोत. आम्ही काय म्हणतो माहितीये का, साई बाबा तुला खांद्यावर घेईन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत बसवेन. पुढील गीत, तुला खांद्यावर घेईन. हॅलो 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 हॅलो. तुला पालखीत मिरवीरा, तुला खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीरा. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईना. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईना. तुला खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीरा, तुला खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीरा. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईना. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईना. सबुरी वाघारा, पायी चालत गेला या. सबुरी वाघारा, पायी तुझ्या दर्शनाची मला लागली तहान. साई 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 बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईन. वाट असे ती वर्णाची, आणि पायाला ते घोडं. 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 तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटते रे गोड. तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटते रे गोड. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीना. तुला खांद्यावर घेईना, तुला पालखीत मिरवीना. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईना. साई बाबा मी शिर्डीला, पायी चालत येईन. आपल्या सर्वांना माहितीच आहे
की डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांना दर आठवड्याला डायलिसिस करावं लागत असे. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना आपली एक किडनी दिली. खरंच आईने त्यांना पुनर्जन्म दिला. या आईने बाळाला एकदा नाही दोनदा जन्म दिलाय. आणि डॉक्टर तात्याराव लहानेने सुद्धा आईचं ऋण फेडतायत. गरीब गरजू जे दृष्टीहीन आहेत त्यांच्यावर ते मोफत उपचार करून त्यांना नवदृष्टी देत आहेत. तर प्रथम तात्याराव लहाने यांच्या आईला मनापासून सलाम. त्यांच्यासाठी म्हणावं लागेल, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. पुढील गीत आहे विठू माऊली तू. टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे माननीय विवेकानंद पाटील साहेब यांचं. या सर्व कलाकारांचं आदराचं स्थान, ज्यांच्यामुळे हे कलाकार गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये गेले आणि गेली 20 वर्ष सातत्याने पनवेल उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकाराला आणि क्रीडापटूला व्यासपीठ मिळवून देणारे आमचे सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री विवेकानंदजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. रसिको, गेल्या 20 वर्षात या ग्रामीण भागातील कलाकार आणि स्पोर्ट्समन, विशेषतः आपल्या विभागातील पनवेल भागातील स्पोर्ट्समन ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावा अशी आशा घेऊन त्यांच्यावर संस्कार करणारे हे आमचे लाडके आमदार, ज्यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून मुलं स्पोर्ट्समन घडवत आहेत. आपली सर्व मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेली आहेत. तायक्वांडो म्हणा, स्विमिंग म्हणा, कराटे म्हणा, अशा वेगवेगळ्या गेम्समध्ये, अगदी तिरंदाजीतही आपली मुलं राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. या सर्व मुलांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचं जे काही क्रेडिट म्हणा, जे काही आम्ही केवळ आणि केवळ साहेबांमुळे या मंचापर्यंत पोहोचू शकतोय, तेव्हा एकदा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या, जेणेकरून आमच्या या कलाकारांचा उत्साह वाढला जाईल. आपलं मन प्रत्येक कामामध्ये लागलं पाहिजे, प्रत्येक खेळामध्ये लागलं पाहिजे. आणि तर ते शेवटी साई चरणी लागलं तर त्याचा नक्कीच फार मोठा फायदा होईल. सप्तसूर संगीत अकादमीचे कलाकार कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्या होत्या जरा या गायकांसाठी. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु. मन लागो रे लागो रे माझे गुरु. मन लागो रे लागो रे माझे गुरु. गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची
लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी माझे गुरु भजनी माझे गुरु भजनी. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. फार गोड कार्यक्रम चालू आहे. याचाच एक भाग म्हणून आपले सर्वांचे लाडके आमदार इथे आलेले आहेत आणि सर्वांचा तुमचा सन्मान माननीय आमदार विवेक पाटील साहेबांच्या हस्ते आपण प्रातिनिधिक स्वरूपात जी जोडी निवडलेली आहे. मगाशी प्रथमतः तिवारी मॅडमचा सन्मान आपण बाबांची शॉल तुमच्या मेन ज्या आहेत त्यांचा सन्मान केलेला आहे. आता अशी एक जोडी आहे मित्रांनो, राहुल सोनावणे सर. राहुल सोनावणे सर, मुद्दामहून बोलायचं आहे की ह्या माणसाने कधीही स्वार्थ कधी बघितला नाही आणि मी त्याचा एक जिवंत उदाहरण आहे. माणूस सेल टॅक्स ऑफिसर बोलल्यानंतर एक करोडपती असल्याचा एक भास असतो किंवा जबरदस्त पैसे साठवून ठेवण्याचा एक सेल टॅक्स ऑफिसर बोलल्यानंतर. पण मित्रांनो, तुम्ही वहिनी रंजना वहिनी, तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे तुमच्या नवऱ्याचा की मुलीला डॉक्टर करत असताना, मुलाला इंजिनियर करत असताना त्यावेळेला टंचाई म्हणजे प्रत्येकाला तिथं पैसे द्यावे लागतात डोनेशनसाठी, इतर गोष्टींसाठी. शेवटी आमदार साहेब असतील किंवा इतर कोण त्यांचे सहयोगी असतील त्यांच्याकडे शब्द टाकून ह्या माणसाने त्या गोष्टी पूर्ण केल्या. पण साठा नाही आणि निस्वार्थी जीवन जगत असताना कलेवर प्रेम. म्हणूनच आज कलाकारांना अभिमान वाटायला पाहिजे की तुम्हाला ज्यांनी एक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संधी दिली असा हा आपला प्रतिनिधी. आणि आम्हाला अभिमान वाटतोय की कर्नाला स्पोर्ट्सच्या अकॅडमीच्या माध्यमातून सय्यद उस्मानींच्या खांद्याला खांदा लावून जो माणूस काम करत आहे. आणि आज आपल्याला सर्वांना माहीत आहे का जीएसटी काय आहे सर्वांना माहीत आहे. आणि जीएसटीचा ऑफिसर असताना सुद्धा काहीही त्यांना स्वार्थ नाही. आणि अशा माणसाचं आणि अशा जोडीचं मी खरोखर वहिनी यासाठी बोलतोय की अभिमान तुम्हाला पाहिजे यासाठी की हा माणूस लोकात एवढा पुढं असला तरी पण पडद्याच्या मागं आणि माझे कलाकार घडले पाहिजे म्हणून सतत त्याने प्रयत्न केलेला आहे. मी विनंती करेल आमच्या रंजनाताई, त्याचप्रमाणे राहुल सोनावणे सर, त्याचप्रमाणे त्यांचा चिरंजीव सुद्धा इथं आलेला आहे, त्याला सुद्धा विनंती करेल. त्यांची मुलगी डॉक्टर आहे आणि ही मुलगी सुद्धा BA-MS करून ती आता चांगली डॉक्टरकी करत आहे. ह्या सर्वांना विनंती करतोय आणि माननीय आमदार विवेक पाटील साहेबांना विनंती करतोय, ह्या सर्व कलाकारांचा सन्मान, आमच्या सोनावणे सरांचा सन्मान झाला म्हणजे सर्व कलाकारांचा सन्मान झाला असं आम्हाला वाटेल. मी गुरुजींना, आमची गुरु आई आहेत त्यांना सुद्धा विनंती करेल की पुढे यायचं आहे, स्टेजच्या समोर उभं राहायचं आहे. साईंचे शाल आणि आपण एक आगळा वेगळा सन्मान करणार आहोत, ते म्हणजे राहुल सोनावणे सरांचं. मी त्यांच्या मुलाला सुद्धा विनंती करेन, जगनदादा पाटील यांना विनंती करतोय, एकनाथ दादा मडवी यांना विनंती करतोय, DK शेट यांना विनंती करतोय, सर्वांनी इकडे यायचं आहे. या जरा या. पार्वती पाटील, मुंबईकर मॅडम यांना सर्वांना विनंती करतोय की चला लगेच एक श्री
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आणि हे करत असताना मी वहिनींना विनंती करेल की जनसेवेसाठी आमच्या राहुल सोनावणे सरांना नेहमीच ड्युटी नंतर जरा खुले सोडात जा, म्हणजे आणखी कलाकार घडतील असं आम्हाला वाटतोय. आणि आज आम्हाला समाधान वाटतोय की हा कार्यक्रम इथं कर्नाला स्पोर्ट्स आयोजित हा कार्यक्रम इथं होत आहे. मी आमदार साहेबांना विनंती करेल 2 शब्द आम्हाला संबोधित करायचे आहेत. राहुल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचा हा कलाकार मंच जो आहे अतिशय चांगलं काम करत आहेत. आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम राहुल सोनावणे आणि त्यांची सर्व टीम हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करीत आहेत. याचा अभिमान मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना निश्चित आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि साईचरणी प्रार्थना करतो की सोनावणे त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपले सगळे कलाकार हे निश्चितच मोठे होतील, राज्य लेवलला, देश लेवलला, जागतिक लेवलला जातील. आणि ते परमेश्वर साईबाबांना प्रार्थना करतो की तेवढं यश आम्हाला दे आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीचं नाव हे जगभरात फार मोठं होऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना मी साईबाबाच्या चरणी करतोय. अति वेगवेगळं कार्यक्रम ते सातत्यानं घेत असतात आणि हे कार्यक्रम घेत असताना नवीन नवीन कल्पकता घेत असतात, सर्वांचं सहकार्य घेत असतात, सर्वांना सोबत घेऊन जायचा प्रयत्न करत असतात. आणि ह्या सर्वांना आमचे सहकारी रवी पाटील हे नेहमीच चांगल्या प्रकारचं सहकार्य देतात आणि प्रोत्साहनही देतात. त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. आपणाला विनंती आहे की रवी शेठ यांनी आपण जसं सरांसाठी जरा जोरदार टाळ्या होत्यात. आम्ही ज्यावेळेस वर्ल्ड रेकॉर्ड केला त्यावेळेस गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्या 327 गायकांना सर्टिफिकेट जी देण्यात आली ती विराग वानखेडे यांनी दिली होती. परंतु गिनीज बुकचं सर्टिफिकेट जे प्रत्येक नागरिकाचं स्वप्न असतं त्या सर्टिफिकेटची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची जी किंमत जी होती ती होती 5,000 रुपये. 5,000 रुपये माझा गरीब कलाकार देऊ शकेल असं नाही. मी साहेबांना सांगितलं सर असं असं आहे, त्यांची डॉलर्समध्ये फी आहे आणि पाऊंडमध्ये फी आहे आणि ती 5,000 रुपये होते. सरांनी किती कलाकार आहेत? मी म्हटलं 15 कलाकार आहेत. साहेबांनी 75,000चा चेक लगेच माझ्या हातात दिला. जरा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्यात. आणि हा रेकॉर्ड होत असताना त्याचं आपल्या कॅमेऱ्यातून शूटिंग करणारे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष, कर्नाळा टीव्हीचे निर्माता, साई श्रद्धा चॅनेलचे निर्माता, रविशेठ सामाजिक मंडळाचे अध्यक्ष, वाहाळचं लाडके सुपुत्र यांनी तिथल्या तिथे आम्हाला शब्द दिला की तुम्ही एवढे प्रयत्न करता तर तुमच्या प्रत्येक गायकाला मी एक माईक देणार आहे. एक माईक आम्ही पाहिला होता, मला त्यांनी गाताना पाहिलं होतं त्या माईकवर आणि तो माईक सर आणलेला आहे. मी जरा विनंती करेल की आपण पटपट एक 2-4 मिनिटांमध्ये आपण या कलाकारांना जर माईक दिला तर त्यांना अधिक उत्तम वाटेल. सर्वप्रथम प्रतिमा भालोदकर. पार्वतीताई आपण या प्लीज. मी आमदार साहेबांना विनंती करेल की त्यांनी प्रतिमा भालोदकर इथं कौतुक करावं. राज कांबळे, त्यानंतर राज कांबळे, त्यानंतर ज्योत्स्ना माने, त्यानंतर अर्चना गायकवाड, सोनाली सोनावणे, सीमा सरगर, सोनाली सोनावणे माझी लाडकी म्हणू. हा कोण? सीमा सरगर. या सीमा सरगरसाठी जरा जोरदार टाळ्या होत्यात सगळ्यांच्या वतीने. कुर्ल्याहून ही मुलगी सर कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला गाणं शिकायला येते
त्यामुळे फार मोठी गोष्ट आहे. मला अभिमान वाटतो कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी आणि सप्तसूर संगीत अकॅडमीचा. जयश्री पुजारी, त्यानंतर रश्मिता मडवी. रश्मिता आपली वेचवीची आहे, जयश्रीने तर मंदिराला वाहूनच घेतलेला आहे. त्यानंतर गणेश कानडे, पूनम तिवारींसाठी हा माईक रविशेठ पाटील आणि पार्वतीताईंना मी विनंती करेल की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते हा माईक द्यावा. आता मला आणि त्याचबरोबर ज्यांनी हा विश्वविक्रम नोंदवला त्यांच्या माध्यमातून त्यांचं मात्र प्राईज नक्कीच असेल. धन्यवाद. मी सोनवणे सरांना विनंती करतो गो सन्माननीय रविशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते, आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. कारण हा सोनवणे सरांना एक दिलेला कराओके माईक म्हणजे जवळजवळ 1000 कलाकारांना दिलेला असेल, त्याच्यावर ते घडवणार आहेत. धन्यवाद सोनवणे सर. आत्ताच रविशेठ पाटील साहेब म्हणाले की राहुल सोनावणे सर हे सेल्स टॅक्स अधिकारी आहेत. मला माहीत नाही, मला माहिती आहे ते राहुल सोनावणे आहेत निस्वार्थ सेवा अधिकारी, आणि त्यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडणार आहे. कारण का, त्यांच्याकडे शुभेच्छांचा आणि आशीर्वादांचा खूप मोठा साठा आहे. पण इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला तो भेटणार नाही, मिळणार नाही, सापडणार नाही, कारण तो कुणाला कधी दिसणारच नाही. आणि या निस्वार्थ सेवा अधिकाऱ्याला 60 वर्षांची रिटायरमेंट नाही आहे बरं का. तर तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा कायम राहुल सोनावणे सरांच्या पाठीशी राहिल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. आणि त्यांच्या या उत्स्फूर्ततेचं यश आहे त्यांची पत्नी. वहिनी, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आता अरे द्वारपाला. कृष्णाची आघात लीला या गाण्यातून कृष्ण आणि सुदामाचं प्रेम सगळ्यांना ठाऊक आहे. बालपणीचे मित्र. सुदामा गरिबीत जातो, मग मित्र कसा असावा. त्याची बायको त्याला म्हणते, अरे बाबा, एका देशाचा राजा तुझा मित्र आहे आणि तरी आपण गरिबीत आहोत, तर राजा काही मदत करणार की नाही. आणि मग शेवटी बायकोचं ऐकावंच लागतं. बायकोचं नाही ऐकणार तो सुदामा कसला. मीही ऐकतो बायकोचं, म्हणून या ठिकाणी आहे. आणि मग सुदामा निघतो मजल दरमजल करत आपल्या लखतर असलेल्या कपड्यांमध्ये. तो द्वारकेला येतो. द्वारकेला आल्यावर त्याला थांबवलं जातं आणि थांबवलं झाल्यानंतर सुदामा त्या द्वारपालांना काय म्हणतो ते आपण ऐकणार आहोत चेन्नाजींच्या गोड आवाजात. दोस्त शब्द नहीं जो मिट जाए, उम्र नहीं जो ढल जाए, सफर नहीं जो कट जाए. दोस्त शब्द नहीं जो मिट जाए, उम्र नहीं जो ढल जाए, शब्द नहीं जो कट जाए. ये वो एहसास है जिसके लिए जिया जाए तो जिंदगी कम पड़ जाए. देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल. कृष्ण के दर पर ये विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा शाम. यही सोच कर इस उम्मीद पे आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है. सुदामा
है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। हो न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार जाकर कह दो ये मोहन से, बस एक बार मोहन से जाकर के कह दो मिलने सखा पद नसीब आ गया है। इधर पे सुदामा करीब आ गया है। ओ अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि मिलने सुदामा गरीब आ गया है। इधर पे सुदामा गरीब आ गया है। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। के सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हो सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया सुदामा को गले से लगाया। लगाया सुदामा को गले से मोहन। हुआ रुक्मणी को अजब ही अचंबा, हुआ रुक्मणी को अजब ही अचंबा। ये मेहमान कैसा अजीब आ गया है। इधर पे सुदामा गरीब आ गया है। इधर पे सुदामा गरीब आ गया है। बराबर में अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। आंसुओं से शाम ने बुलावे, चरण आंसुओं में शाम को बुलाए। बराबर में अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। बराबर में अपने सुदामा बैठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। चरण आंसुओं से शाम ने बुलाए, चरण आंसुओं से शाम ने बुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा। खुशी का समा तेरे करीब आ गया है। इधर पे सुदामा गरीब आ गया है। ओ न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है। इधर पे सुदामा गरीब आ गया है। इधर पे सुदामा गरीब आ गया है। इधर पे सुदामा गरीब आ गया है। धन्यवाद।
निखळ मैत्रीचं, स्वच्छ मैत्रीचं नातं कृष्ण आणि सुदामा. आणि बरं का, त्यांना फ्रेंडशिप डेची गरज भासत नाही आणि फ्रेंडशिप बँडची सुद्धा गरज भासत नाही. सगळ्या कलाकारांना धन्यवाद देतो. याच्यानंतर कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रिया आणि तेजस यांना वाढदिवसाच्या हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या परंपरेकडे घेऊन मी तुम्हाला जात आहे. रसिक हो, महाराष्ट्राची वारी ही जगात प्रसिद्ध आहे. वारीला लाखोने वारकरी येतात, महाराष्ट्राच्या विविध भागातून येतात, परंतु कुठेही कोणत्याही प्रकारचा गोंधळ कधीही होत नाही. या वारीमध्ये कोणी धडपडत नाही. वारीतलं रिंगण हा प्रकार तर अगदी आगळा वेगळा असतो की एक मानाचा घोडा जो आहे तो एक रिंगण घेतो आणि त्याच्या मागे त्या तालावर वारकरी फिरत असतात. तर ही जी माऊली जी आहे ती तुम्हा आम्हा सर्वांची माऊली आहे. प्रिया आणि तेजस यांना माऊलीचे आशीर्वाद तर निश्चितपणे आहेत. आणि सप्तसूर संगीत अकादमीचे हे कलाकार आता आपणासमोर विठ्ठलाच्या चरणी त्यांचं प्रेम अर्पित करत आहेत, सादर करतायत विठू माऊली.